माहिती मुर्दाबाद 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 माहिती मुर्दाबाद महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरोधात, अत्याचार विरोधात आज मुंबई येथील उरण, शिळपाटा तसेच मिरज तालुक्यातील निलजी बामणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मुंबई येथील उरणमधील 22 वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीवर बलात्कार होऊन तिच्या शरीराचे छिन्न विच्छिन्न तुकडे करून तिची विटंबना करण्यात आलेले निदर्शनास आलेले आहेत। त्याचबरोबर घरातील किरकोळ वादातून मानसिक शांततेसाठी एक महिला मंदिरात आश्रयासाठी गेली असता उत्तर प्रदेशातून आलेले 3 पुजारीकडून सामूहिक बलात्कार होतं आणि ज्यावेळेस तिच्यावर अन्याय झाला हे कळल्यावर ती न्याय मागण्यासाठी जेव्हा आरडाओरडा करते त्यावेळेस तिचा गळा दाबून खून करण्यात आला। त्याचबरोबर मिरज तालुक्यातील निलजी बामणी गावातील शेतमजुरातील महिलेच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला। हे सर्व होत असताना माझी बहीण लाडकीची योजनेचा डंका वाजवणाऱ्या सरकारला मात्र आमच्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणतेही गांभीर्य राहिलेलं नाही। या सरकारचं महिलेवर पुतना मावशीचं प्रेम असल्याचं निदर्शनास येत आहे। आज महिला या निष्क्रिय गृहमंत्र्याच्या राज्यात गृहमंत्र्याच्या छात्रछावेत ह्या महिला भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि या राज्य सरकारला महिलांच्या बद्दल कोणतेही देणं घेणं राहिलेलं नाही आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही निवेदनाद्वारे सरकारला एक जाहीर त्यांना मागणी करत आहोत की तुमचं जर सरकार हे खरंच महिलांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत असेल तर फास्ट ट्रॅकवरती यांची खटला चालावा व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खाते हे निष्क्रिय आहे हे सिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील झोपेचं सोंग घेणाऱ्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी करून त्यांचा निषेध व्यक्त करतो।